नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. म्हणजेच आत्मा आणि ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. मायेची पाखरण करणारी एक स्त्री. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरं प्रेम आणि पालनपोषण यासोबतच कशाचीही तुलना होऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला जी कोणत्याही हेतूशिवाय मुलावर भरपूर प्रेम करते ती म्हणजे आई असते. ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही सांगत आलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ती नेहमीच ऐकत असते. ती आम्हाला कधी रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट यामधील फरक शिकवत होते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक दुःखात मदत करत असते. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा ती आपल्या रात्रभर आपली सेवा करत असते. अशा प्रकारे मित्रांनो, देवाला काही धर्तीवर येता आलं नाही, देवाला धर्तीवर येता येत नाही. त्याने आपल्या आयुष्यात देवाने आपलं रूप घेऊन पाठवलं, ती आपली आई. मित्रांनो, अभिनेता संकर्षण कराडे यांनी एक कविता सादर केली होती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ती कविता मी नक्की तुम्हाला ऐकवणार आहे. अगदी काळजाचा ठाव घेणारी ही कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आज म्हटलं स्वतःला जाब विचारा, आज म्हटलं स्वतःला जाब विचारा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्हीच सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? पाहिलं का आई शेवटची कधी ओळण नेली? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणीनं बोलावून देतो का? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो का? तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो का? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. तरीही तिच्या बाळाला कोणी बोललं की मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून सतत ती हात पसरते नशिबापुढे आणि देवापुढे. लक्षात ठेवून सतत ती हात पसरते नशिबापुढे आणि देवापुढे, पण स्वतःची दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, तिच्या खडबडीत हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुमची झेप कमी पडते, कितीही कर्तृत्व गाजवा तुमची झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाचच कशाला करता या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाचच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता?
आईच्या पोटी जन्माला येताय अन देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास त्याच्या प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलाचा ध्यास त्याच्या प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा. नका करू स्पर्धा कुणाशी नको करू कुणाचा हेवा. जग जिंकायचा का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा. खरंच मित्रांनो, आजच्या या धक्काधुक्कीच्या जीवनात आपण आपली नाती इग्नोर करत असतो, आई वडिलांना इग्नोर करत असतो. आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की आई वडिलांचं भान राहत नाही. आपले आई वडील कुठे आहेत, गावाला आहेत, कुठे आहेत याचं आपल्याला भान राहत नाही. पण आई वडील मात्र अगदी नित्यनेमाने आपल्या कुशालीची वाट बघत असतात, आपल्या फोनची वाट बघत असतात. अगदी पार वेडे झालेले असतात आपल्या कुशालीसाठी, फोनसाठी. पण मित्रांनो, आपण इतके व्यस्त असतो की आपल्याला आई वडिलांची किंमत कळत नाही. मित्रांनो, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचं मन राखा. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्या पायाशी मस्तक ठेवा. कारण ज्याला आई वडील नाहीत त्यांची काय व्यथा आहे ती मी तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून सांगणार. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. ती हाक येई कानी मज होई शोककारी. नोहेचे हाक माते मारी कुणी कुठारी. आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. ही न्यूनता सुखाची चिती सदा विदारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई. गोठात वासराना या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही. पाहूनी अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही. दुर्भाग्य या विना का आमास नाही आई. शाळेतून घराला येता धरी पोटी. काढून घेतलेला घालील घास ओठी. उष्ट्या तशा मुखांच्या धावेल चुंबनाती. कोण तुझ्या विना गे काया करील गोष्टी. तुझ्या विना गे कोणी लावील सांजवाती. सांगेल ना मनाया आम्हा शुभं करोती. आईस या कशाची जाणीव का नाही. त्या सान बालिकेला समजे न यात काही. पाणी ततारणा नेत्राबावरेही. ऐकून घे परंतु आम्हास नाही आई. सांगेस ते मुलांनी आम्हास नाही आई. ये बोल ये कानी आम्हास नाही काय. अशा प्रकारे मित्रांनो, ज्यांना आई नाही या सर्व आमच्या बंधू भगिनींच्या या व्यथा आहेत. मित्रांनो, मी जेव्हा 4थीमध्ये होतो तेव्हा ही आम्हाला कविता होती. आणि ज्यावेळी आम्हाला ज्या बाई होत्या त्यांच्याही डोळ्यात पाणी, ही कविता शिकवताना पाणी आली होती, कारण त्यांच्या आई नव्हत्या. तर मित्रांनो, म्हणूनच म्हणतो की संकेश्वर कराडे म्हणतात की कशाला अध्यात्माच्या गप्पा मारतात, कशाला देवदेव करता. अरे, आईच तुमचा देव आहे. त्या देवाच्या समोर नतमस्तक व्हा. त्यांची मर्जी राखा, मन राखा. लेकरांचं कल्याण हेच आईचा आनंद असतो. लेकरांची स्वप्न हेच आईचा ध्यास असतो. आणि लेकरांनी आपली पूर्ण केलेली स्वप्न आईला पाहताना फार आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, आई वडिलांचं मन राखा, आईचं मन राखा. तुम्हाला जगात काहीही कमी पडणार नाही. तर अशी ही आईची गोष्ट आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाहीत. आता नसले कुठेच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते
पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशी ठेवून जाते काही, जीवालाच कळावे असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समयेतली जागा. घर उजळते तेव्हा तीच नसते भान, विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात, गोट्यात अंबरणाऱ्या गायी. आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरत नाही आणि उरतही नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आई एक अडस्थान असलेले आपल्या जीवनात एक मूर्तिमंत जागा असते. आई म्हणजे देव आहे, आई म्हणजे भगवंत आहे, आई म्हणजे सारं विश्व आहे. तर या आईच्या समोर आई जोपर्यंत आहे, आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची मर्जी राखा. कारण मित्रांनो, या धावपळीच्या जुगात काही फुरसतीचे क्षण मिळाले तर आई वडिलांना नक्की आठवण करा, त्यांना फोन करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं आईबद्दलचं प्रेम आहे ते उफाळून येईल. आईबद्दल तुमचं प्रेम कसं आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यावरती कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. मित्रांनो, आपल्या 70 ते 90च्या काळातील जी पिढी आहे ती आई वडिलांवरती प्रेम किती आहे ते व्यक्त करत नाहीत, त्यांना व्यक्त होता येत नाहीत. पण मला माहीत आहे की आईविषयी त्यांना भयंकर असं प्रेम आहे. आई वडील हे त्यांचं विश्व आहे. कारण ही जी पिढी आहे, खस्ता खाऊन पुढे आलेली पिढी आहे, आई वडिलांचं कष्ट बघून पुढे आलेली ही पिढी आहे. आणि ही पिढी आयुष्यात खूप काही करण्याच्या उद्देशाने पुढे आली.